नमस्कार मित्रांनो, कसा आहात तुम्ही? सर्व चांगले आहात ना? आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पाहू शकता आज आम्ही कांदा शेत बांधत आहोत. आमच्याकडे आम्ही नागमोडे बांधतो. तुमच्याकडे कसं बांधतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. पावसाळू शेत हे आम्ही कांद्याचं नागमोडे बांधतो आणि उन्हाळू शेत हे आम्ही वाफ्याचं बांधतो. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. हे पहा, आपण पपई पण लागवड केली मित्रांनो. जवळपास आपण 500 झाड लागवड केले. पपईचे 2 व्हरायटी आहेत, तैवान 15 नंबर. मित्रांनो, आपलं शेत बांधलं गेलं. आता आपण झाडाखाली बसलो आहोत. पपईच्या शेतामध्ये एक बांधाचं मस्त छानसं झाड आहे, तिथं बसलो. डबे वगैरे खाऊन थोडासा आराम करूत आणि लगेच पुढच्या कामाला आपण तिथून निघूत. मित्रांनो, आराम वगैरे झाला आहे मित्रांनो आमचावाला. चला आता आपला एक बैल 2 बैल धुवायचे आहेत. कपाशीला पाणी लावलं आहे, मोटर वगैरे चालू करून आलो. तिकडनं वाल चालू करून आलो आणि फिल्टरजवळ 2 MM नळी काढली मित्रांनो. ते नळीने आपण बैल वगैरे धुतो आहे. आता पाहू शकता तुम्ही, एक बैल धुतोय. आता एक बांधला आहे तिकडे गाड्याला. आता हा बैल धुतला का लगेच त्याला आणूत. आता बैल धुण्यासाठी सर्व साहित्य आणलं आहे. 2 शॅम्पूच्या पुढे आणल्या आहेत, परत ब्रश आणला आहे. काय मोबाईल हातात असल्यामुळे तुम्हाला ते दाखवू शकत नाही मी. आता हा बैल धुतोय मित्रांनो, पाहू शकता व्हिडिओमध्ये. हा बैल धुतला गेला मित्रांनो. आता तो बैल आणतोय, त्या बैलाला बांधला गेला. आपा खुटी टोकून बांधला. हा बैलाने खूपच अवकाळ केली, खूपच लांब ओथळून घेऊन गेलो होतो. बैल दूध देत नव्हता, पाणी टाकू देत नव्हतं त्याच्यावरती. ते एक बैलाला धुतला गेला, त्याला गाड्याला बांधला. चला आता बैल वगैरे धुतला गेला. आता आपण गाडा धरून तिकडच्या शेतात निघूत. चला, गाडा धुरला गेले आपलं, तिकडच्या शेतात जायचं आहे मित्रांनो. हे पा, चारा वगैरे कापला बांधायचा. 2 पावड्या घेऊन घेतल्या, तिकडे शेतात न्यायच्या. त्या पावड्या तिकडे बी आपल्या कांदा शेत उद्या परत बांधायचे. तिकडे कांदा शेत बांधायचं. चला मित्रांनो, आता जवळपास तिकडे शेतात पोचणार आहोत आपण. चला, हे इकडं आपली मिरची लागवड केली. आता पावसाळी आषाढ एका दिवशी लावली होती. इकडं तूर लावली बाजूमध्ये. तिकडं परत दुसरं कांदा शेत तयार करतोय. उद्या परत ते बांधायचे आपल्याला. समोर दिसती शेड आहे आपली, ट्रॅक्टर आहे, गाडी आहे. लगेच त्या शेडमध्ये सर्व साहित्य असतं आमचं. शेतीला लागणारे रासायनिक खते, वखर, नागर, पेरणीचं साहित्य सर्व शेडमध्ये. बैल वगैरे बांधले गेले. समोर 2 राण्या आहेत आपल्या. संतोष अण्णा आमचा मदत करण्यासाठी शेतात. इकडं रोप आहे. आता हे रोप आपल्याला भरायचं आहे मित्रांनो. चला, मोटर चालू करून होतो. लगेच रोपाला पाणी लावावं लागेल आपल्याला. मोटर चालू झाली, आता रोपाला पाणी लावलं आहे मी. रोप भरतो आहे मित्रांनो. इकडं काकान ते भाऊ निवांत गप्पा मारतायत. चला, आता रोपाची एकच साठी बाकी भरायची. आता ती भरून लगेच उद्या परत आपल्याला फवारा मारण्यासाठी संपूट भरावं लागेल.